बाबांना डॉक्टरांनी घरी घेऊन जायला सांगितलं होतं. आपण बाबांना औषध दिल्यानंतर बाबांना जेवण जात आहे, त्यांना दमा लागायचा बंद झालाय किंवा ते चालायला लागले. सीएमडी मधुकर जी जाधव सरांचं नक्कीच मी आभार आणि कौतुक मानेल की त्यांनी खूप छान असं आयुर्वेद तयार करून आज बाबांना नवीन जीवनदान दिलेलं आहे. बाबांना हे औषध अजूनही चालू आहे. बाबांचं इतकं सांगणं आहे की मी इतरांना पण सांगेल की औषध नक्की घ्या, तुम्हाला फरक पडेल. काम करत आहे मी या बाबांना 1 महिन्यापूर्वी अमृत रियांश ज्यूस आणि पुनर्नवा कॅप्सूल तसेच अल्कलाइन ड्रॉप दिला होता. ह्या बाबांना या औषधाने काय फरक पडलाय आपण यांच्याच तोंडून ऐकूया. बाबा तुमचं काय दुखत होतं? दम लागायचा नाही. दम लागायचा एकदम लागायचा. आणि डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? फुफ्फीचं शेवट पण आता घरी जावं म्हटले ना, फुफ्फीचं खराब झाले. मग तुम्हाला हे औषध दिल्यानंतर काय फरक पडला? दमाचा फरक पडला मला. आणि तुम्ही चालायला लागले, बरोबर. जेवण जायला लागलं बरं चांगल्यापैकी, आणि आता तुम्हाला बरं वाटतंय? हा बरोबर. बरं वाटतंय. तुम्ही इतरांना काय सांगाल? हे औषध घ्या म्हणून सांगाल ना? हा सांगतो ना. आज आपण आलो आहोत संगमनेर मध्ये. या मावशींना 1 महिन्यापूर्वी आपण अमृत रियांश ज्यूस दिलं होतं. यांना पित्ताचा त्रास होता, तसेच त्यांच्या हातापायांना मुंग्या येत होत्या. आपण मावशींना स्वतः विचारूया काय फरक पडलाय तुम्हाला. मावशी, हे ज्यूस घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय होत होतं? असं भाजीपाला खाल्ला का आणि मुंग्या? मग आता हे घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतं मुंग्या नाही. आणि पित्ताचा त्रास? पित्त नाही आता काही खाल्ली ना तर काहीच होत नाही. म्हणजे तुम्हाला बरं वाटलंय. आता तुम्ही इतरांना सांगाल का हे घ्या म्हणून चांगलंय? मग असं सांगायचं त्याला घ्या.